नमस्कार. आज आपण बघणार आहोत लच्छा पराठ्याची रेसिपी. आपल्या रोजच्या जेवणाला जर तुम्हाला रॉयल टच द्यायचा असेल तर पोळी किंवा चपातीऐवजी तुम्ही लच्छा पराठा नक्की ट्राय करून बघू शकता. चला लगेच बघूया त्याची रेसिपी. सर्वात आधी साहित्य बघूया. 1 मोठा टेबलस्पून मैदा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मिरची ठेचायची एकत्र. त्यानंतर कोथिंबीर, 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ, तुम्हाला हवं तर तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता, आणि आपलं अमूल बटर 2 टेबलस्पून आपल्याला लागणार आहे. आता आपण रेसिपी बघूया. सर्वात आधी एका मोठ्या साईजच्या बाउलमध्ये 1 पिंच मीठ टाकायचं. मीठ डिझॉल्व होण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करायचं आणि त्यानंतर आपण त्याच्यात गव्हाचं पीठ टाकायचं. गव्हाचं पीठ व्यवस्थित जेवढं लागेल तेवढ्या पाण्यामध्ये मळून घ्यायचं. कणिक ही अशी सैलसर पण नाही आणि जास्त कोरडी घट्ट पण नाही झाली पाहिजे. मीडियम कन्सिस्टन्सीची ठेवायची. तुम्ही बघाल तर कणिक या पद्धतीने किंवा या कन्सिस्टन्सीची मळून घ्यायची आहे. जास्त घट्ट नाही पण पुरेशी ओलसरसुद्धा आहे. आता आपण ती साईडला ठेवूया 10 मिनटासाठी पीठ मुरण्यासाठी. दुसरीकडे आता आपण त्याला जे वर साटं म्हणतो आपण किंवा बॅटर म्हणतो ते करण्याची प्रोसेस बघणार आहोत. मैद्यामध्ये बटर मेल्ट करून घ्यायचं आणि ते मिक्स करायचं. त्यानंतर आपला ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरचीची जी भरड आहे ती टाकायची. हे ऑप्शनल आहे. याऐवजी तुम्ही तिखट कांदा लसूण मसालासुद्धा टाकू शकता. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित बोटाने कालवून घ्यायचं. हे जे कालवलेलं साटर आहे हे आपण नंतर पराठ्यावर स्प्रेड करणार आहोत आणि मग पराठा फोल्ड करणार आहोत. आता तुम्ही बघू शकता मैद्याचं हे साटर तयार झालेलं आहे. तर दुसरीकडे एक 10 ते 15 मिनिटांनी आपण मुरलेली जी कणिक आहे ती घेणार आहोत. आता आपल्याला पराठा बनवायचा आहे, त्यामुळे मीडियम साईजचा गोळा घ्यायचा, पिठामध्ये बुडवायचा आणि सरळ सरळ याची एक गोल मोठी पोळी लाटून घ्यायची. तुम्हाला हवा तेवढा थिकनेस तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. थोडंसं जाड ठेवायचं, छान लागतो पराठा. पूर्ण लाटून झालं की मग आपण जे मैद्याचं साठं केलेलं होतं ते स्प्रेड करून घ्यायचं. तुम्हाला जर बटर कमी वाटत असेल तर तुम्ही वरून नुसतं बटर आधी लावून घ्या आणि त्यानंतर त्यावर आपलं साठं स्प्रेड करा. म्हणजे जितकं जास्त तुम्ही बटर ह्या रेसिपीमध्ये टाकाल ह्या प्रोसेसमध्ये तितका आपला लच्छा पराठा आहे त्याचे इझिली तुकडे मोडतील किंवा इझिली लेयर्स होतील आणि छान क्रंची पण लागेल. बटर कडांसहित सगळीकडे सर्व बाजूने स्प्रेड करायचं. आपलं साठं व्यवस्थित स्प्रेड करायचं. आणि लच्छा पराठा बनवण्याचे जे 2 प्रकार आहेत त्यातला एक प्रकार मी दाखवते, त्या प्रकारे कट्स करून घ्यायचे. दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही एकाड एक असे फोल्ड्स करू शकता त्याला, पण कट्सवाली जी प्रोसेस आहे ती मला छान आवडते, त्यामुळे आपण कट्सची पहिल्यांदा बघूया. बारीक जवळजवळ असे कट्स पाडायचे आणि कडा ज्या आहेत त्या इंटॅक्ट ठेवायच्या. कडांपर्यंत ते कट्स नाही पाडायचे. व्यवस्थित कट करून झालं की हलक्या हलक्या हाताने गोळा करून घ्यायचा आणि मग गोळा असा आतल्या बाजूने फोल्ड करत जायचं. एकदम हलक्या हलक्या हाताने करायचं, नाहीतर ते कट्स एकमेकांना चिकटतात आणि मग लच्छाचे जे लेयर्स आहेत ते येत नाहीत. हलक्याच हाताने त्याच्यावर थोडंसं पीठ स्प्रिंकल करायचं आणि लाटून घ्यायचं. लाटताना त्याच्यावर प्रेशर जास्त द्यायचं नाही. पराठा आता गरम केलेल्या तव्यावर टाकायचा. मोठ्या आचेवर पहिल्यांदा दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यावर बटर किंवा घी हे टाकू शकता. दोन्ही साईड्स कडा व्यवस्थित भाजायच्या. पराठा जाड असतो त्यामुळे याला नेहमीच्या पोळीपेक्षा भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो. आम्ही इथे दोन्ही बाजूला बटर लावलं आहे कारण बटर लच्छा पराठ्यामध्ये खूप छान लागतं आणि आतमध्ये लसूण पण आपण टाकला आहे, त्यामुळे बटरमुळे एक वेगळी टेस्ट येते. अशा प्रकारे हा लच्छा पराठा आपला तयार झालेला आहे. छानपैकी गरमागरम घ्यायचा, मोडून सर्व करायचा. कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीबरोबर हा लच्छा पराठा खायला खूप छान लागतो. ग्रेव्हीची भाजी नसेल तर तुम्ही एखाद्या तिखट आंबट लोणच्याबरोबर सुद्धा लच्छा पराठा खाऊ शकता, किंवा दही हा एक कॉन्स्टंट छान पर्याय आहे. दह्याबरोबर तर लच्छा पराठा अप्रतिम लागतो. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली
हे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आज सांगितलेल्या ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.